एखाद्या त्रिकोणाचा पाया दिला आहे, उंची दिली आहे, त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण सहज काढतो. परंतु आता या उदाहरणामध्ये काय आहे, एका त्रिकोणाच्या 3 बाजूचे माप 9 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? या उदाहरणामध्ये आपल्याला पाया दिलेला नाही, उंची दिलेली नाही आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारलं आहे. मग आता काढणार कसं? तर लक्षात ठेवा, हा त्रिकोण म्हणजे हा एक विषमभुज त्रिकोण झाला. मग विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढतो कसं? तर हिरोंचं सूत्र आहे, त्याला आपण हिरोचे सूत्र म्हणतो. काय म्हणतो सूत्र? तर वर्गमूळ कोणाचं? यस, यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी. मग हा यस म्हणजे काय मित्रांनो? तर यस म्हणजे अर्धपरिमिती, त्या त्रिकोणाची अर्धपरिमिती. परिमिती म्हणजे काय? तिन्ही बाजूंची बेरीज. मग तिन्ही बाजूंची बेरीज करायची, त्याला भागीला 2 केले की आपल्याला यस मिळणार. यस म्हणजे काय सांगितलं? अर्धपरिमिती. मग या उदाहरणामध्ये आता ए म्हणजे बी म्हणजे सी म्हणजे काय? तर या बाजू ए म्हणजे काय आलं 9, बी म्हणजे 12 आणि सी म्हणजे काय आहे? 15 आहे. ठीक आहे. मग तिन्ही बाजूंची बेरीज 9 अधिक 12 झाली किती? 21, 21 आणि 15 झाली किती? 36. मग 36 भागीला 2 केलं तर अर्धपरिमिती किती आली? 18. आपला यस मिळाला आपल्याला 18. ठीक आहे. मग 18 आता यस मायनस ए म्हणजे 18 वजा 9, 18तनं 9 गेले किती? 9 उरतील. गुणिला यस मायनस बी म्हणजे 18 वजा 12 6, गुणिला 18 वजा 15 म्हणजे किती? 3. आता या सगळ्यांचा गुणाकार आणि त्याचं वर्गमूळ. ओके. मग आता या कंसाला इथं कोणतं चिन्ह नाही, म्हणजे इथं सुद्धा गुणिला आहे, म्हणून आपण या पद्धतीने लिहू शकतो का? 18 गुणिला 9 गुणिला यांचा गुणाकार करून घेऊ. कोणाचा? 6 आणि 3चा. 6 त्रिका होईल 18 होईल. येते. आपल्या सोयीनुसार आपल्याला करून घ्यायचं आहे का? कारण की आता हा सगळा गुणाकार न करता आपण याचं वर्गमूळ काढू शकतोय का? कारण की लक्षात ठेवा, यांचा गुणाकार करणार आणि मग त्याचं वर्गमूळ काढणार, त्यापेक्षा यांची जोडी बघा. 18 गुणिला 18 वर्ग दिसतोय आणि त्याचं वर्गमूळ म्हणजे काय? एक 18 घ्यायचा एका जोडीमध्ये. आता तुम्ही म्हणणार 9चं घेणार कसं? तर 9 आपण काय करणार? 3 गुणिला 3 लिहिला. मग 3 गुणिला 3 म्हणजे 3चा वर्ग आणि त्याचं वर्गमूळ, म्हणून बाहेर निघताना फक्त एक जोडीतला घेतला. येतंय. म्हणून या सर्वांचा गुणाकार करून बघा, त्याचं वर्गमूळ किती येईल? 18 त्रिक 54. येतंय. झालं आपलं उत्तर. त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असणार? 54 चौसेमी. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार.